तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं किती महत्व आहे किंवा आपल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टींचं कारकत्व आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे फळ. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कुठल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं कारकत्व दिलाय किंवा त्याच्यामुळे आपल्याला. नववा ग्रह आहे केतू. मुळात केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे. जसा राहू हा भोगविलासता मायाजाल याच्यामध्ये अटॅच करून ठेवतो, पण डिटॅचमेंटचा कारक आहे. अर्थातच आपल्या संसारिक वृत्तींमधून डिटॅच होणं हे केतूच्या अंमलाखाली येतं. जर केतू हा तुमच्या कुंडलीमध्ये प्रबळ असेल किंवा तो उच्च राशीचा असेल तर तो व्यक्ती कसा असेल? अर्थातच तो व्यक्ती थोडा वैराग्य वृत्ती असलेला, धार्मिक पण असू शकतो, पण त्याची इंट्युशन पॉवर ही खूप जबरदस्त असते. त्यामुळे आपण पण बघितलं आहे की ज्या व्यक्तीचा केतू हा प्रबळ असतो ही व्यक्ती थोडी संन्यासी वृत्ती घेणारी किंवा थोडीशी ज्यांना जे संसार ब्राह्मण पंडित जे संसारात नाहीये अशा व्यक्तींचा केतू हा प्रबळ पाहायला गेलेला आहे. त्यामुळे केतू हा तामसिक आहे, कारण आपण असं म्हणतो कुजेवत केतू म्हणजे मंगळासारखे प्रभाव देणारा सुद्धा केतू आहे. पण केतू हा शीर नसलेला असल्यामुळे तो जर कुठल्याही ग्रहासोबत युती करून आपल्या कुंडलीमध्ये बसला असेल तर हा केतू ज्या ग्रहासोबत बसलेला आहे त्या ग्रहासारखे फळ आपल्याला देतो. त्यामुळे केतू जो आहे हा डिटॅचमेंटचा कारक आहे, हा वैरागी वृत्तीचा कारक आहे. त्यामुळे जर केतू आपल्याला दुर्बळ असेल तर आपला अर्थातच ज्या कुंडलीमध्ये केतू हा दुर्बळ पाहिला असेल तर त्याचं इंट्युशन पॉवर फारसं चांगलं नसेल किंवा त्याला वैरागी वृत्ती पण नसेल. वाढवणे किंवा कमी करणे हे आपण करत नाही, कारण केतू हा ज्या ग्रहासोबत आहे किंवा दृष्टी ठेवून आहे तो तसाच फळ देत असतो. त्यामुळे तो काही फार हानी करणारा नाही. त्यानंतर काही ज्योतिषकारांच्या मते हर्षल आणि रुद्र असे दोन ग्रह आहे ज्यांचा प्रभाव सुद्धा आपल्या कुंडलीवर आपल्याला बघायला मिळतो. तर हर्षल हा जो ग्रह आहे हा ग्रह मंगळासारखे प्रभाव देतो आणि रुद्र हा जो ग्रह आहे हा बुधासारखे फळ देतो. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.